आज शारदीय व्याख्यानमाला उंडाळा येथे कथाकथनाच्या निमित्तानं मी तुमच्या समोर उपस्थित आहे. माझं नाव जयवंत आवटे, कथेचं नाव आहे गावधोंड. पूर्वेकडं नुकतंच तांबडं फुटण्याच्या मार्गावर होतं. गारठा मी म्हणत होता, अहो थंडीनं अंग गोटून जातंय का काय असं प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण झालेली. भल्या पहाटे उठून बायका स्वयंपाकाचं निमित्त करून चुलीजवळ जाऊन बसलेल्या आणि आराला भाकरी लावायची सोडून आराला पाय लावण्यात प्रत्येक बायला धन्यत वाटत होत. आणि माणसांचं तर काही विचारूच नका. बर्फाच्या लदीवानी थंडगार पडलेलं शरीर हलगीवाल्यानं हलगी शेकावी तसं माणसं मागणं पडणं अंग शेकण्यात गुंग झालेली. अशा कडाक्याच्या थंडीत भल्या पहाटे जीर्ण झालेल्या रगची खोळ मारून पांडू तात्या गणपतीच्या देवळातनं नुकताच उठून घराच्या दिशेनं चालला होता. घोट्याच्या वर आलेले विचार, थंडीनं किंचित पुढं झुकलेलं शरीर, कलप केलेल्या माणसाच्या केसासारखा तेलकाट बाळ्या पांड्या तात्या रस्त्यानं चालला म्हणजे असा खडं चुकवत इंगळावरनं चालल्यागत चालायचा. अंगणातला नाला टून दिशी ओलांडला आत गेला तर कोंबड्याच्या फाडाफाडा उडून गेल्यानं पांडू तात्याचं पोरग बाळ्या ती पुस्तकं इकडे तिकडे इसकटून पाठीवर काहीतरी लिहिल्यागत करतो. आता पांडू तात्याचंच पोर, तिचं वेगळं वर्णन काय करायचं. अहो इंजनावरल्यात पोत्यागत तेलकाट काळ बाळ्या, इंजनावरल्या पोत्यागत तेलकाट बाळ्या दिव्याच्या उजेडात हिराचा काकल्यागत चकाकत होत. आणि असलं बाळ्या वाचत बसलंय म्हणल्यावर पांडू तात्या फुगा फुगल्यागत फुगलो. आणि बाळ्या 4 दिवस झालं शाळेला न गेलेलं बाळ्या वाचत बसलंय म्हणल्यावर बाळ्या आधी रोज शाळेला जायचं. सरांचं लय लाडक. एकदा सरांनी विचारलं माझा आवडता प्राणी कोणता. बाळ्याला ऐकू आलं ना आवडता प्राणी. बाळ्या म्हणला माझा ना आवडता प्राणी हा मनुष्य प्राणी आहे, कारण तो लहानपणी लय गोंडच दिसतो. गाढवाचं पिल्लू सुद्धा लहानपणी गोंडसच दिसत, पण मोठं होईल तसं आपली अवकात दावाय चालू करत. पान खात आणि पिचकाऱ्या मारत, तंबाखू खात आणि भिंती रंगवत, दुसऱ्याच्या लग्नात बासुंदी खात, आमटी पेत, लाडू खात, पण पोहायला जात, व्यायाम करत, नुसतं असं खात आणि 9 महिन्याच्या गरोदर माऊलीसारखं पाठ काढून फिरत. म्हणून मला अजिबात मनुष्य प्राणी आवडत. सर म्हणलं तसं नाही बाळासाहेब, सगळीच माणसं तशी नसतात. तू छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घे, तू विवेकानंदांचा आदर्श घे, तो आपल्या उंडाळकर साहेबांच्या घराण्याचा आदर्श घे ज्यांनी 24 वर्ष शाळेत व्याख्यानमाला आयोजित केली. मित्रांनो, त्यामुळं बाळ्या सरांच्या अधिकच जवळ गेला. पोरं म्हणली बाळ्या तू लय हुशार आहेस तर मग इंग्लिश मिडियमला जा की. बाळ्या म्हणला आपल्याला मराठीत इंग्लिश शिकाय नाही. मग पोरं म्हणली सांग बघू, ए फॉर ऍपल तर सी फॉर काय. बाळ्या म्हणला ए फॉर ऍपल तर सी फॉर चप्पल. पोराने त्याला तुटूस तर मारला आणि गायच्या काससनं वासराला वाढावं तसा ओढून बाहेर फेकून दिला. फपुट्यातनं उठलेल्या कुत्र्यानं अंग झाडावं तशी बाळ्याने छड्डी झाडली आणि पुन्हा आत आला. असं बरेच दिवस चाललं आणि मग गावातल्या गणुशेठला कळालं की जर शाळेत संस्कार शिक्षक करायला लागले तर मुलं मोठमोठे वाढदिवस घालणार, कुठल्या वस्तूसाठी आग्रह करणार, मग आई वडील कर्जबाजारी होणार, आपलं दुकान चालणार. म्हणून त्यांनी सरांना सांगितलं शाळा बंद करा. सर म्हणले जोपर्यंत मुलं शाळेत येते तोपर्यंत शाळा बंद होणार. मग त्यांनी ओळखलं सर स्वाभिमानी आहेत, संस्थापक स्वाभिमानी आहेत, शाळा तशी बंद होणार नाही. म्हणून पालकांना सांगितलं तुम्ही मुलं शाळेत घालू नका. पालकांनी कर्ज काढलेली, कर्जबाजारी झालेली, कर्जबाजारी माणसाला स्वतःचं मत असू शकत, त्यामुळे मुलं घरात ठेवली. म्हणून बाळ्या बी घरात बसला होता आणि मग सरांनी शिकवलेली तो कविता म्हणायला लागला मोठ्यानं. तुम्ही दिदीनं म्हणणार ना, असेन मी आगाऊ जरी, मोठ्या आवाजात, असेन मी आगाऊ जरी तरी खाते भाव मी, सुट्टीमध्ये फिरते गावन गाव मी,
असेन मी आगाऊ जरी तरी खाते भाव मी, सुट्टीमध्ये फिरते गावन गाव मी, कैऱ्या खाणे पोहणे आहे माझा छंद, दप्तर ठेवते खुंटीला आणि अभ्यास असतो बंद, पाऊस येतो वळवाचा सोबत घेऊन सुसाट वारा, डोके दुखते अंग तापते वेचित असते जेव्हा गारा, औषध कडू तोंड कडू कडू असते सारे जग, औषध कडू तोंड कडू कडू असते सारे जग, आपण झोपत नाही म्हणून जागत राहते आई मग, म्हणून देवा तुझ्या पुढे मागणे आहे एक, बहुताली सुखे असली जरी अनेक, सुट्टी संपो खेळ संपो संपो सारी मजा, आई शिवाय जगण्याची देऊ नको सजा. मग पांडुदा त्याला वाटलं ही आई बद्दल एवढी चांगली कविता म्हणताय म्हणल्यावर बा बद्दल बी म्हणाल, म्हणले बा बद्दल म्हण बरं. म्हणला बा बद्दल तर उभा राहून म्हणतो. आता पहिल्यापेक्षा जोरात म्हणायचं, दिवाळीत फटाके कधीच नाही उडवायचे, दिवाळीत फटाके कधीच नाही उडवायचे, सावकाराला घाबरणारे हत्ती खाली तुडवायचे, डबल बार अपड बार काही नको यार, दारुड्याला काठीने देऊया मार, रांगोळी काढून अंगण सजवू, रांगोळी काढून अंगण सजवू, तंबाखू खाणारच आहे गालपंड सुजवू. पांडुता ते टाचणी लागलेल्या फुग्यागत आकाशला तरा तरा आला, मांजराला उचलवतं उचललं. म्हणला माझं तोंड पडणार मी. म्हणलं होय, आमच्या सरांनी सांगितलंय वडील जरी चुकत असलं तर त्यांना म्हणायचं की तुम्ही चूक सुधारा नाही तर मी घर सोडेन. तुम्ही म्हणणार ना? तुम्ही तसं म्हणलं आई वडील घर सोड म्हणत, कारण तुमचा जन्म झाला तेव्हा तुमच्या आई वडिलांना घराला आतनं कडी लावून लुंगी डान्स केलता, मी बाज आलो. त्यामुळे जगात कुठला बाप घर सोड म्हणत. मग पांडुता ते म्हणता माझ्या तोंडा पडून तुझं तोंड काळं कर. आता आधीच काळं बघ काय तोंड करतो. मग ही मम्मी आपल्याला पप्पा कावा लागल्या मम्मीला माया फुटती का नाही. मग बाळ्याला तसं म्हणायला गेलं. मग बाळ्याची मम्मी बाहेर आली आणि भाकरीच्या पिठाचा हात घेऊनच आले. म्हणली ग बसा, मला माझ्या पोराला अजिबात तसं काय म्हणायचं नाही. आणि बाळ्याच्या तोंडावरनं भाकरीच्या पिठाचा हात फिरवला. दिव्याच्या उजेडात सुद्धा त्याला काटबाळ्या, दिव्याच्या उजेडात सुद्धा त्याला काटबाळ्या, पेरेन लावली लावलेल्या नटीगत, पेरेन लावली लावलेल्या नटीगत हाय हँडसम दिसायला लागलं. आणि नाकात आलेलं लिपस्टिक आणि कपाटा पुढे जाऊन उभं राहिले आणि म्हणतंय कस आयो आयो मी शाहरुख खान सारखा दिसतोय का नाही. आई म्हणली होय रे, तुझा बाप अमिताभ बच्चन नाही का. तेवढ्यात पांडुता ते म्हणला मी याला जरा धुवून आणतो. अनुसाया म्हणली धुवून आणायची का रेडको आहे. पण बाळ्या रेडकाच्या वरच चालत. त्याला कसा तर धुतला ना गावात आणला तर रंग्या पांडुता त्या रंग्यान कुशापात पाराव बेळसली होती. रंग्याचं वर्णन काय सांगायचं. उभ्या आयुष्यात मिशीला कात्री लावली नव्हती. भरून आलेल्या आबाळागत काळ्या कुळकुळीत मिशा आणि मध्येच मी चमकावी तसा एक दोन पांढरा केस पुढच्याच लक्ष वेधून घेत. अहो डमरूशिवाय शंकर दिसल पण बिडीशिवाय रंग्या दिसलं नव्हतं पुन्हा. एवढ्या जवळ गेली तर रंग्याने असा बिडीचा एक झुरका मारला. सुरुंगाची वात जळत जावावी तशी बिडी बोटापर्यंत जळत गेली. आणि रंग्याने असा वाट धूर सोडला. वस्तीवल्या खोपटातनं दूर बाहेर यावा तसा रंग्याच्या मिशातनं दूर बाहेर आला. तेवढ्यात एक जण आला आणि म्हणला सगळ्याला गणुशेटने वाड्यावर बोलवलंय.
सगळं गाव कर्ज बाजारी, सगळं गाव असं तुम्ही बसला असं बसला. आणि गणू शेट आला आणि म्हणला गावाच्या आजूबाजूला चोऱ्या व्हायला लागलेत. काय व्हायला लागलेत? आपल्या बी गावात चोरी होण्याचा संभव आहे, संध्याकाळपासून सगळ्यांनी फिरायचं. सगळे म्हणले लागा सगळं गाव कर्ज बाजार आहे, कशात चोरी होत्या? मावाच्या पळ्यातनं माशी उठते का नाही? तसा गर्दीत रंग्या उठला आणि म्हणला धनी अहो गावात खायला अन्न नाही, कशात चोरी होत्या? त्याच्याकडे बंदूक रोखून म्हणला गणू शेठ गावाकडे खायला अन्न नसलं तरी माझं घर बंगला सगळा सोनं नाण्यानं भरलेला आहे. माझ्या जरी बंगल्याला हात लागला तर तुझी शिकार होईल. मोराचा पिसारा खाली जावा तसा रंग्याच्या मिशा खाली गेल्या. आता जागण्याशिवाय गत्यंतर नव्हती. संध्याकाळ झाली, सगळ्यांनी शेकोटी पेटवली आणि पांडू तात्या म्हणला आयला लय थंडे वाजते, जरा शिरप्याच्या गंजीच्या 4 पेंड्या तर आणा. बाळ्या म्हणला लाज वाटत्या का गरीबाच्या गंजीच्या 4 पेंड्या नाही, सरळ गंजीलाच आग लावा की म्हणा. तेवढ्यात कुशप्पा म्हणला मी बारको होतो तेव्हा असं चोर सुटलं होतं, मी गावाबाहेर गेलो तर बाबळीच्या झाडावर भूत बसलं होतं. भूत. मग आता मला सांगा भूत असते का नसते? मोठ्याने सांगा भूत असते का नसते? भूताचे पाय उलटे असतात का सरळ? मग कुशप्पा म्हणला मी बारकोतो तो बाहेर गेलो आणि बघितलं तर बाबळीच्या झाडावर भूत बसलं होतं. भूत तर रंग्या म्हणला का बस, बाबळीच्या झाडावर भूत बसतं ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. सगळे म्हणजे उठून बोल उठून बोल. रंग्या म्हणला बाबळीच्या झाडावर भूत बसतं ही निव्वळ अंधश्रद्धा आहे, कारण भूत हे नेहमी आंब्याच्या झाडावर बसतं. बाबळीच्या झाडावर बसल्यावर त्याला काट लागणार नाही तुम्ही म्हणला. आंब खाय सोडून असलं धंदा कशाला करत? सगळ्यांनी रंग्याला असा मारला, रंग्या पॅन्ट बदलून आला. तेवढ्यात गणूशेठच्या माणसाने सगळ्याला बोलवलं आणि म्हणलं तुम्ही गमती सांगत बसताय, बाळ्या गमती सांगत बसताय, तुम्ही माळाला जावा आणि राखण करा. बाळ्या म्हणला माळाला काय कुसळ राखायची ती? गणूशेठ म्हणला चोराचं मिठू दे मग ह्या कार्ट्याला धावतो. सगळी जण माळाला आली आणि बाळ्या बी दोस्तासनी घेऊन आला. सगळी थंड वाजत होती. आईला म्हणजे लय थंड वाजत्या, जाऊया म्हणजे गणूशेठच्या मळ्यात तर ऊस खायला मिळेल, चिक्कू खायला मिळतील. सगळ्याच तोंडाला पाणी सुटलं. चला चला म्हणली. कुशप्पा म्हणला जाऊया खरं, पण वाटत भूत आलं तर. तसं बाळ्या लाटा लाटा कापायला लागलं. पांडू तात्या म्हणला बाळ्या तू अजिबात भिवू नको, तू सगळ्याच्या पुढे चा, तुला बघून भूत लाटा लाटा कापतील. सगळी जण शेतात आली. वेगवेगळ्या पिकाचा सुगंध लागला याला. शेकोटी पिटवली आणि कणस भाजायला लागले. रंग्या तर कणीस असा खायचा समुद्राच्या लाटा वर खाली होत्यात का नाही, तसं कणीस खाताना रंग्याच्या मिशा वर खाली होत होत्या. बाळ्या म्हणला तात्या रंग्याच्या मिशा पिटवूया का? रंग्या म्हणला कणीस भाजल्या का तर भाजीन म्हणला माझ्या मिशा पिटवतोय. कणसाचं बिरमुट झाली, शेंगाचा फलपाट झाला. आता म्हणजे उसाच्या चुया करूया. पाटाचं 4 वाजलं होतं. गार सगळे वातावरण. तालीवरनं खाली गेली तर उसात महादा गाड्यानं दिवसभर पाण्याचा डोळ केलता. बर्फाच्या पाणीगत पाणी लागत होतं. गारीचं पाण्यात अंधारात कुठला ऊस घ्यावा कळेना. तेवढ्यात अंधारात कोणतर बॅटरी घेऊन गटुळ घेऊन येताना दिसलं. असा पांडू तात्यानं बघितलं आणि बारीक डोळं करून बघितलं. बॅटरीचा उजेड दिसत होता. वाकलेल्या रंग्याच्या पाठीवर हात टाकला आणि म्हणला रंग्या बघ कोण आहे? रंग्यानं बघितलं. म्हणलं असू दे की. नाही म्हणला तो चोर आहे चोर. म्हणला असू दे की मी काय करू? नाही म्हणला कळणार नाही. बाळ्याला दोस्तास निघालूया. त्या दोघाला घालवलं. सीताफळीच्या आडाने दोघांनी बघितलं. आपापसात मित्रांनी चौकशी केल्या, टाळ्या वाजवल्या. चेहरा बघितला, माग आली आणि म्हणली तो गावचा दिसत नाही, तो चोर आहे. रंग्या म्हणला चोर आहे, आता त्याला सुट्टी देऊ नको. बाळ्या म्हणला रंग्या म्हणला करू काय? पांडू तात्या म्हणला तुझा नियम आहे. नियम आहे म्हणल्या रंग्यानं असा उसाचा बुडका उपसून घेतला. गुडकाभर बुडका मोडला. घरा 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 फिरवायला लागला. उसाच्या बुडक्याचं चिकुल आणि पाणी बाळ्याच्या आणि पांडू तात्याच्या तोंडावर. ती पडली तिकडे पाटात. तोंडाचा चिकुल काढत बाळ्या म्हणला का खांदील फोड, आमचं काय तोंड फोडतोय सोय, बॅटरी फोड काय तर कर की. नाही म्हणला असा पटात येऊ दे. आणि गार 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 बुडका फिरवायला लागला. गोईंग 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 गोईंग. चोर असा चालत 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 बुडका गोईंग 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 गोईंग. चोर असा चालत 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 बुडका गोईंग 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 गोईंग. बुडका साय दिशी सोडला. बॅटरी फाट दिशी फुटली. डुकरावर कुत्र्याने पालतं पडावं तसं चोरावर तिघं पालती पडली. गडगडत गडगडत लाल खातवाड्या मातीच्या आत पांडू तात्यानं कुशप्पा रंग्या बाहेरने चारडायला लागला. सुट्टी द्यायची नाही. बाळ्या म्हणला ही बरं आहे आमचा बा चिकलात. आणि ह्यो म्हणतो सुट्टी द्यायची नाही. बाळ्याने घेतली छड्डी वर आणि एकला रंग्याला हात घातली. ती रंग्या जाऊन सरळ चोरावर पडली. चोरच बोंबलायला लागला चोर चोर म्हणून.
भाज्याच्या पिठात मिरची बुडवून काढते का नाही मम्मी, तसा चोराला लाल खातवाड मातीच्या रिबडीतनं बुडवून काढते. म्हणजे याला वर घ्या नाही मरल. आणि म्हणजे गणुशेट आपल्या नावानं बोंबलं. आता ह्याला वर घ्यायचा म्हणजे मेलेली मस गोट्यातनं बाहेर काढणे इतका तापत. कसं तर पाय धरलं, चिखलाचं वर वाढायला लागलं, पाय लागलं सटकाय. पांडुता ते म्हणला लय सटका सटके होत्या. रंग्या म्हणला मगाशी कंस भाजली तिथले राखाना. पांडुता ते म्हणला राख कशाला, काय रिडको वाढायचा आहे म्हणजे. कसं तर वर घेतला, गावात आणला, मातीला खपली धरली होती. सगळे गाव म्हणायला लागले रंग्या कोशापा पांडुता त्याला काय काम नाही, बिनकामाचा भुता घेताच घेऊन आलीत. काय बायकाने आणून अगरबत्ती लावली, काय बायकाने लिंबू टाकलं. पांडुता ते म्हणला आम्ही काय भुता घेताचा नाही, देवरश आहे. मी म्हणला मातीच्या चोरच आहे. म्हणजे काढा की माती. नको रुतत नव्हता, उन्हानं वाळली होती माती. माती काढायची कशी. रंग्या म्हणला मी एक पान का बिडी वडतोय. सगळं गाव पान तांबा खाऊन पिचकार मारता. एक एक पिचकार मारली तर चोर वालाकीच होईल. बायकाने मिसरीचा डोंगर केला, माणसाने पानाला चुना लावला. ही सगळी काय तर करतात म्हणल्यावर बाळ्याला दोस्ताला वाटायला लागलं चोर आपण धरला. आणि क्रेडिट आपल्याला नाही, गर्दीतनं हात आले. काय करावं काय करावं कळना. बाळ्या लागली होती जाम. बाळ्याने घेतली पॅन्ट खाली. रंग्याने त्याच्या कानाखाली आवाज काढला. बाळ्या पॅन्ट टाकून पळाली. बाकीच्या पोरास म्हटलं असंच करायचं म्हणून तिने पॅन्टा टाकली आणि पळाली. रंग्या म्हणाला का चाललंय काय, करडा माती. तेवढ्यात संपा पलवानाला आपण काढताय म्हणला. नवसाचा गुंड उचलाव तसा उचलला चोराला. सगळ्या बायका कुजबुजायला लागल्या, काय बॉडी आहे काय बॉडी आहे. ती लाजलं. त्यानं चोर टाकला आणि पळून तालमीत गेलं. डेरा फुटाव तसं चोर फुटला. आणि रंग्या कुशापा पांडुता त्या सकट सगळं गाव लाटा लाटा कापायला लागला. मातीच्या तो गणू शेटच होत. कुणीतरी त्याला पाणी पाजलं. तो म्हणायला लागला चोर चोर. सगळ्यांनी ओळखले ना, आपल्याला ओळखलेलं नाही. पांडुता त्या म्हणला धनी काय काळजी करू नका, गोटुळ आहे. अरे म्हणला ते गोटुळ म्हणला ज्याचं त्याचं सोनं नाही ते वाटून घ्या, कागदपत्र जाळा. चोराच्या भानं शेतात पुराय गेलो. 3 चोर एका मांडीच होत. बाळ्या म्हणला बारकी 4 होती, तुला कुठे दिसलीत. जाळा म्हणल्या पोरांच्या पॅन्टीत कागदपत्र जाळी. सगळा गाव आनंदी आनंद झाला. सगळा गाव म्हणला रंग्या कुशापा पांडुता त्या तुमच्यामुळे गाव जुलमातून सुटला. तर रंग्या कुशापा पांडुता त्या म्हणजे आमच्यामुळे नाही तर बाळ्याने दोस्तांच्यामुळे, कारण त्यांनी जाऊन चोर बघितला होता. त्यांना कळालं होतं गणेशेट आहे, आपण अन्यायाविरुद्ध लढू शकत नाही. त्याने आम्हाला सांगितलं गावचा माणूस नाही, कौतुक करायचं असलं तर बाळ्याचं दोस्तांचं करा. बाळ्याने दोस्त म्हणले आमचं कौतुक करू नका, आमच्या सरांचं करा, ज्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श दिला, विवेकानंदांचा आदर्श दिला, आपल्या शारदीय व्याख्यानमालेचा दिला. म्हणून आम्ही अन्यायाविरुद्ध लढू शकलो. सगळेजण सरांच्याकडे गेली आणि सरांना म्हणले तुम्ही मुलांच्या पुढे आदर्श निर्माण केला, त्यांनी अन्यायाविरुद्ध लढले. सर म्हणले ते आमचं काम आहे. तुम्ही मोठमोठी लग्न करू नका, मोठमोठे वाढदिवस घालू नका, कर्जबाजारी होऊ नका. हा गाव गुलामांचा होण्यापेक्षा अधिकाऱ्यांचा करा. त्यातच एखाद्या शिक्षकाच्या आयुष्याचं सार्थक असतं. सगळे आनंदाने बेभान झाले. तो जयघोष एकच येत होता, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे